ख्रिस्तात सर्वांना सलाम. आजचं वचन आहे मत्ते 26 वचन 47 ते 56 मध्ये. यहुदा इस्कारियोतने प्रभू येशू ख्रिस्ताला चुंबन घेऊन कसं पकडून दिलं आहे हे आपण वाचतो. प्रभू येशू ख्रिस्तासोबत विश्वासघात झाल्याचं आपण पाहतो. प्रभू येशूने ज्या यहुदावर प्रीती केली, प्रेम केलं, ज्या यहुदाला जवळ केलं, त्या जवळच्या व्यक्तीनेच प्रभू येशू ख्रिस्तासोबत विश्वासघात केल्याचं आपण पाहतो. पण प्रभूची रिॲक्शन यहुदासाठी काय होती तर प्रभू यहुदाला क्षमा केला. यहुदाने जे काय केलं ते प्रभू विसरून गेला आणि मरुस्तोपर्यंत यहुदाची वाट प्रभू पाहत होता. आज या वचनातून आपल्याला काय शिकायचं आहे? अनेक वेळा आपल्यासोबत विश्वासघात केलेल्या लोकांना आपण विसरत नाही. त्यांच्याबद्दल आपल्या मनात राग, द्वेष आणि मत्सर आपण साठवून ठेवतो. प्रभूच्या जीवनातून एक गोष्ट नेहमी शिकायला पाहिजे की आपला प्रभू या सतवणाऱ्या, विश्वासघात करणाऱ्या लोकांना क्षमा केल्याचं आपण वाचतो. आपण क्षमा करायला शिकायला पाहिजे, कारण क्षमा मागणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा, विसरून जाणारा हा श्रेष्ठ असतो. प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे